खेडला उमटले आणि मधली 15 वर्ष मला वाटतं 2009 सालाच्या नंतर 15 वर्ष खेड नगर परिषदेची सत्ता ही शिवसेनेकडनं निघून गेली आणि शिवसेनेकडनं सत्ता निघून गेल्याच्या नंतर ह्या नाट्यगृहाची जी वाताहत झाली त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं। त्यानंतर आपण सर्वांच्या आशीर्वादाने या दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून 2019 निवडून आलो। माननीय एकनाथ शिंदे साहेब 2022 साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले। नगर विकास खातं साहेबांकडे त्यावेळेस सुद्धा आजही आहे आणि मला चांगला अभिमान वाटतो की जवळपास 15 वर्ष बंद असलेले नाट्यगृह खुलं करण्यासाठी हे जे अत्याधुनिक आपण नाट्यगृह उभं केलंय याकरता जवळपास 13 कोटीचा निधी सन्माननीय शिंदे साहेबांनी मंजूर करून दिला आणि हे नाट्यगृह आज आपण इथे हे नवं स्वरूप घेताना पाहतो। जे कोणीही कल्पना केली नव्हती की आपल्या खेड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मुंबईपेक्षाही अद्ययावत नाट्यगृह उभं राहील अशी ही कोणीही कल्पना केली नव्हती। ही कल्पनेला एक चांगलं स्वरूप देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपण आज या उद्घाटनाचे साक्षीदार होत असताना अधिक वेळ जास्त घेणार नाही, पण आहेत काही राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडतायत। शिंदे साहेब काही आरोप माझ्यावरती देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केलेला, त्याला पत्रकार परिषदे मार्फत जी उत्तर द्यायची ती उत्तर आम्ही दिलेली आहेत आणि मला वाटतं आपण जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे अगदी 39 वर्षाच्या तरुणावरती जी काही खाती आपण माझ्याकडे गृह राज्यमंत्री असेल, महसूल राज्यमंत्री असेल, अन्य जी 3 खाती आहेत, 5 महत्वाच्या खात्याचा कारभार राज्यमंत्री म्हणून आपण माझ्या खात्यावरती जो दिलेला आहे। रामदास भाईंची कार्यकिर्द आम्ही लहानपणापासून आमच्या घरामध्ये पाहिलेली आहे। रामदास भाईंच्या 32 वर्षाच्या राजकीय म्हणजे आमदारकीच्या राजकीयच्या कारकिर्दीमध्ये राज्यमंत्री पद असतील, विरोधी पक्ष नेते पण म्हणून असेल किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून असेल, रामदास भाईंच्या कारकिर्दीवरती कोणी भ्रष्टाचाराचा एक आरोप देखील लावू शकला नाही असं स्वच्छ काम सगळं रामदास भाई त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केलं आहे। आज रामदास भाईंचा मी मुलगा आहे आणि मी देखील पुन्हा एकदा ठणकावून सांगतोय की माझ्या देखील कारकिर्दीमध्ये योगेश कदमवरती का डाग लागला असं एकही काम करणार नाही, कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही या ठणकावून सांगतो। असे आरोप करण्यावर आम्ही कधी भीक घातली आणि घालणार देखील नाही। अशा आरोपांना आम्ही कधी भीक घालत नाही। मला विश्वास आहे, माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि मला विश्वास आहे, माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे। माझ्याकडनं चुकीचं काम झालेलं नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही। माझा काम पण माझा विश्वास आहे। माझी जनता मला ओळखते, माझा मतदारसंघ मला ओळखतो। कशा आमदार म्हणून 2019 पासून 24 पर्यंत माझी कार्यकर्ते माझ्या जनतेने जवळ पाहिलेली आहे। कोणी माझ्यावरती बोट ठेवू शकत असं काम माझ्याकडे झालं आणि मंत्री म्हणून देखील, राज्यमंत्री म्हणून देखील आज आपण उपमुख्यमंत्री आहात, सन्माननीय रामदास भाईंचं नाव कुठे खाली होईल असं काम माझ्याकडून कधी घडणार नाही, कधीच घडणार नाही। ही शिकवण आम्हाला अजिबात ती संस्कार